काही दिवसापूर्वी मला तिथे आम्हाला कंप्लेंट दिलेली IRCTC वाल्यांनी की इथे असे टँकरवाले येतात आणि पाणी नेतात, तर तुम्ही काय कारवाई करा. त्याच्यानंतर आम्ही तिथे 5-6 तारखेनंतर 2-3 दिवस वॉच केला. वॉच केल्यानंतर मला 8 तारखेला मला एक टँकर मी पकडला इथलचा. तर त्या ड्रायव्हरला अरेस्ट केलं. एक उमेश पवार म्हणून इथलच्या स्थानिक व्यक्ती आहे, ती वॉटर सप्लाय, त्याला अरेस्ट केलं. आणि रेल्वे RPUP ॲक्ट, स्पेशल ॲक्ट आहे आमचा तो RPFचा, RPUP ॲक्ट प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आणि सध्या ते केस आता आमच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आहे. 3 महिन्यानंतर ती त्या बोर्डावर जाईल, तेव्हा ती प्रोसिजर त्यांचं चालू आहे. आता आज आमचे माणसं तिथे ड्युटीवर आहेत. त्या माणसांना चेकिंगसाठी मी जात असतो, रात्री दिवसा प्रत्येक शिफ्टला माणसं आहेत. तर चेकिंगसाठी आज गेला असताना मी बघितलं की तलावाचाच एरिया आहे, जिथे पाणी नव्हतं. तिथे माफिया लोकांनी खड्डा खोदून त्याच्यातून रेल्वे मधून ते पाणी घेतो. तिथे गेलो मी. गेल्यावर तो भेटला मला, हा ड्रायव्हर आहे समोर. त्याला विचारलं की बाबा काय रे, कोणाची जागा आहे, काय आहे. त्याचा मालक आला. मालक म्हणजे मालकाने दुसऱ्याला पाठवलं. तो बोलला नाही ते असं तसं काहीतरी टाळमटाळ जबाब दिला. आणि त्याला मी घेऊन इथे आलेलो. आणि ते रेल्वेची जागा आहे. तिथे रेल्वेचा एरिया करीबन 175 डॅमचं जे पाणी 175 एरियामध्ये, एकरमध्ये आहे. आणि असं मला आम्ही तिथे सांगितलेलं की आम्हाला 300 एकर रेल्वेचा एरिया आहे तिथे, 300 एकर. तर एवढी मोठी जागा तिथे रेल्वेची आहे. सध्या तिथे IRCTC सिक्युरिटी आहे, पण ती तात्पुरती जिथे त्यांनी प्लांट बनवला आहे तिथेच असते. आणि तिथून फक्त ती बघते इकडे टँकर वगैरे कोणता आला तर तो आम्हाला कळवतात की साहेब टँकर आलेला आहे. आम्ही इथून मग ताबडतोब अंबरनाथ करून जातो आणि हे करतो. जसं आज आपण एकाला पकडतो.